नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मराठा समाजात बहुतांश कुटुंब अशी आहेत की ज्यांना आरक्षणाचा लाभ नसल्याने त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली पाहायला मिळत आहे. कुणबी समाज हा आरक्षणासाठी पात्र आहे, तरीही त्यांना आरक्षण का भेटत नाही? यावेळी मात्र आरक्षण घ्यायचेच या निर्धाराने मराठा समाज हा पूर्ण ताकदीने मुंबईत जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक मराठा समाजातून एक गाडी आलीच पाहिजे असेही सांगितले. नोकरी, व्यवसाय, शेती सगळं बंद करा आणि ताकदीने गाड्या घेऊन मुंबईकडे या असं आवाहनही केलं आहे. जगाच्या पाठीवर कुठंही निघाला नसेल असा प्रचंड मोर्चा काढण्यास मराठे ताकदीने कामाला लागले आहेत. विट्यातील शंकर नाना मोहिते, दहावीर बापू चितोळे, विजय उर्फ जॅक सापकाळ, प्रवीण जगताप, अजय पाटील याबरोबर अनेक मराठा कार्यकर्ते यांनी मीटिंग घेतली. यावेळी दहावीर बापू चितोळे यांनी 1720 साली त्यावेळच्या राजाने कुणबी नोंद असलेले व इनाम मिळालेली कागदपत्रे दाखवली. त्यामुळे या नोंदी किती जुन्या आहेत हेही दिसून आले. सरकारकडे अजून 2 दिवस आहेत, त्या काळात त्यांनी ठोस निर्णय घ्यावा व आरक्षणाचा निर्णय द्यावा असे सांगत मराठा समाजाला कुणबी अर्थात ओबीसीचं जात प्रमाणपत्र द्या, जस्टिस शिंदे समितीद्वारे नोंदी शोधण्याचं काम सुरू करा, मराठ्यांच्या नोंदीसाठी हैदराबाद सातारा गॅजेट लागू करा, मराठ्यांच्या कुणबी नोंदीवरून सगळे स्वरींची अंमलबजावणी करा व मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या अशा प्रमुख मागण्यांसाठी प्रत्येक मराठ्याने गाड्या घेऊन मुंबईकडे येण्याचे आवाहन केले आहे. यासाठी विट्यातील प्रमुख मराठा कार्यकर्त्यांची ही बैठक झाली व मुंबईला कसे व कधी जायचे याचे जोरदार नियोजन ठरले. पाहुयात काय म्हणाले ते. मराठा एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय सराजी. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोज दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. 29 तारखेला मुंबईमध्ये मनोज दादा जरांगे यांचं जे उपोषण होणार आहे मराठा समाजाच्या सर्व मागण्या संदर्भात, त्या नियोजनाच्या साठी आज आम्ही इथं सकल मराठा समाजातील लोक जमलेलो आहोत. या आजच्या मीटिंग मध्ये 29 तारखेला मुंबईला कसं पोहोचायचं याविषयी चर्चा झाली आणि 29 तारखेला आपल्या खानापूर तालुक्यातील हजारो बांधव, मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. तर 29 तारखेला मुंबईमध्ये पोहोचायचं आहे. 28 ला काही लोक जातील, 29 ला काही लोक जातील. माझं आपल्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील सकल मराठा समाजाला एक आव्हान आहे की आपण मनोजदादांनी जसं आवाहन केलं तसं त्या पद्धतीनं आपण एक दिवस तरी कमीत कमी या आंदोलनाला मुंबईला मनोजदादांना पोहोचवायला ज्यांना वेळ नाही त्यांनी यावं आणि बाकीच्या सर्व समाजानं या आंदोलनासाठी मुंबईमध्ये जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला मुंबईमध्ये आपल्याला थांबायचं आहे. या पद्धतीने जावं लागेल, कारण थोडं मुंबईमध्ये पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आपण छत्री किंवा प्लास्टिकचा कागद आणि आपलं स्वतःचं जेवणाचं साहित्य घेऊन आपण मुंबईला जायचंय. त्याचबरोबर प्रत्येक मराठा समाजातील माणसानं, कुटुंबाने एक गाडी काढायची आणि आपल्या गाडीमध्ये 4 लोक घ्यायची. अशा पद्धतीनं जरांगेंचे आदेश आहेत आणि त्या पद्धतीनं आमचं सर्वांचं आता मगाशी नियोजन झालेलं आहे. एकत्र कुणीही जायचं नाही, आपापल्या पद्धतीनं 28 तारखेला पुण्यामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. पुण्यामध्ये 28 तारखेला मनोजदादा जरांगे आहेत आणि तिथून मग सगळे मुंबईला जायचं आहे. ज्यांना 28 ला शक्य नाही त्यांनी 29 ला मुंबईला डायरेक्ट आझाद मैदानमध्ये यायचं आहे. आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 11,500 नोंदी सापडलेल्या आहेत आणि या नोंदीच्या आधारेच जवळजवळ 1,500 लोकांनी कुणबीचे प्रमाणपत्र काढलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो मी मराठा समाजातील दाखवतो, हे मोडी लिपीतील 1730 सालचा हा आदेश कागद आहे जो चितोळे समाजाला इनाम म्हणून विट्यामध्ये दिलेला आहे. ही त्यावेळच्या राजांची मोहर आहे. मग 1730 सालचे सुद्धा जर पेपर विट्यामध्ये सापडत असतील तर आपल्या समाजातले सगळे मराठा बांधव हे कुणबी आहेत. त्यामुळेच या लढ्यामध्ये शेकडो हजारोच्या संख्येने हे मराठा बांधव सामील होणार आहेत. माझ्या माहितीप्रमाणे विट्यातील शितोळे समाज हा संपूर्ण कुणबीमध्ये जातो ह्या कागदपत्रांच्या आधारे. माझं यातून एक आव्हान आहे की सर्वांनी थोडं जागरूक झालं पाहिजे. जागबाई आहेत, प्रशांत कुठे आहेत, प्रशांतनी काढलेले आहेत, म्हणजे विट्यातले पाटील, कदम पाटील आहेत, ते सुद्धा सगळे कुणबी आहेत. असं सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे. जाधव साहेब आहेत, हे सतीश भाऊ आहेत, सगळे लोक आहेत हे ऍक्टिव्हपणे काम करायला लागलेत आणि जुने पेपर सगळे शोधायला लागलेत.
त्यामुळे या पेपरच्या आधारे सगळे आपण मराठा समाजातील लोक हे कुणबी आहोत हे सिद्ध होते. त्यामुळेच मनोज दादाची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि ती आपली मागणी मान्य केल्याशिवाय आपण आता स्वस्थ बसायचं नाही. एक दिवस जातीसाठी आपल्याला खर्च करावा लागेल, वेळ द्यावा लागेल. एवढ्या 300-400 वर्षानंतर आपल्यात एक प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता मनोज दादाच्या रूपाने आलेला आहे. तर आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय. या निमित्ताने मी आपल्याला हे आव्हान करतो आणि भेटेल त्या वाहनानं, भेटेल त्या गाडीनं आपलं स्वतःचं साहित्य स्वतः घेऊन आपण 28 आणि 29 तारखेला मुंबईच्या दिशेने जायचंय. हे आपल्याला मी या निमित्तानं आव्हान करतो. खानापूर तालुका सकल मराठा समाजाचे बांधव इथं जमलेले आहेत आणि आपल्या सर्व मराठा बांधवांच्या माहितीसाठी हे पहा, दावीर बापू शितुळे इथं आहेत, शंकर नाना आहेत, आमचे जॅक सपकाळ आहेत, जगताप साहेब आहेत. हे पहा, हे कागदपत्र बघा, आपल्या इतिहासकालीन जी कागद आहेत त्याचं महत्व बघा. ही किती सालची बापू कागदपत्र आहे ती? 1730 सालचे कागदपत्र आहेत. आम्हाला राजांनी वतन दिलेला हा कागद आहे. बघा, दिसतोय का बघा, 1730 साली आहे जे बापू सांगत आहेत की तुम्हाला वतन दिलेलाचा कागद आहे हा. आणि शिक्का पण आहे याच्यावर. बघा बघा, हा आहे आपला इतिहास. दोन कागद आहेत, दोन्हीवरती पण मोहर आहे. बघा, त्या काळची कागदपत्र अत्यंत मौल्यवान. किती जुना कागद आहे. 200 वर्षापूर्वीचा कागद कसा आहे बघा की, 200 वर्षापूर्वीचा कागद बघा कसा आहे. अजून 200 वर्षापूर्वी हे पण आहे. 1730 सालचा करारनामा आहे हा. 1730 सालचा आहे. 200 वर्षापूर्वीची कागदपत्र आहे ती जगबाबा बघतेत. बघा, हे नानांनी सांगितलं तुम्हाला ही कागदपत्र आहेत माझ्याकडे. एक मराठा